नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। सर्वप्रथम तुझा परिचय द्या। मी अमन अजय मेश्राम। मी अखिल भारतीय धम्म सेनेच्या उत्तर नागपूर विधानसभेचे अध्यक्ष आहे। HSRP जो नंबर प्लेट निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाने रद्द करावा अशी तुमची मागणी आहे, निवेदन दिलं, काय सांगा? आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं की जे निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहे हाय सिक्युरिटी म्हणून जे नंबर प्लेट लावलेले आहेत हा निर्णय रद्द करावा। कारण अगोदरच सर्व गाड्यांवर नंबर प्लेट आहेत ऑलरेडी, तरीसुद्धा सरकार पैसे कमवण्याकरिता लोकांच्या खिशातून पैसे काढून आपला सरकारी तिजोरी भरण्याकरिता हा निर्णय लागू केलेला आहे। त्यामुळे सरकारने हा निर्णय रद्द करावा अशी आमची मागणी आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हणाले? जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही RTOला हे पत्र आम्ही फॉरवर्ड करतो। त्या अतिरिक्त काही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले नाही। जर निर्णय रद्द नाही झाला तर काय पुढचं काय पाहू? जर निर्णय रद्द नाही झाला तर संघटनतर्फे आम्ही सर्व तीव्र आंदोलन करणार आहोत। मी राकेश निकोसे। हे असे योजना आणतात आणखी अजून म्हणजे हे आता लाडकी योजना आली आहे त्याच्यातून हे 1000 रुपये मागत आहेत। आता 500 म्हटलं मग 1000 म्हणतील ना 1500 म्हणतील, कोणी किती घेतात। हे लोकांना चुत्या उल्लू बनवायचं हे काम चालू आहे। ते अगर हे बंद नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन रोडावर उतरून अखिल भारतीय धम्म सेनेच्या नेतृत्वात करू। मी ओमकार अंबादे, अखिल भारतीय धम्म सेनेचे शहर महासचिव। आज आम्ही जे HSRPF जे नंबर प्लेट जे सरकारने काढले आहे, आम्ही त्याचा निर्णय रद्द करावा यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी मार्फत हे पत्र देण्यात आले। हा निर्णय गोरगरीब जनतेच्या विरुद्ध आहे। कारण जे 15 वर्षा अगोदर जे 2019च्या जे अगोदरचे गाड्या आहेत ते नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय आहे हा, आणि या निर्णयामुळे गरीब जनतेला त्रास होईल। आता कोणाकडे 500 रुपये जे केलं आहे, बाकी राज्यात हा दर खूप कमी आहे, परंतु महाराष्ट्र राज्यात हा दर का जास्त आहे? अगर हा दर जास्त असेल तर हा निर्णय रद्द करावा किंवा कमीत कमी दरात, जसा गोवा आणि गुजरातमध्ये 150-200 रुपयात होत आहे तशी महाराष्ट्रात 150-200 रुपयात करण्यात यावा अशी आमची सरकारला मागणी आहे, किंवा रद्द करण्यात यावा। हे असं ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।